ग्लोबल वॉर्मिंगमुळे सध्या जगभरात अत्यंत गंभीर पर्यावरणीय समस्यांचे डोंगर उभे राहत आहेत। जगाच्या कानाकोपऱ्यात ज्वालामुखी, कुठे पूर, कुठे भूकंप होत आहेत। अशाच काही जपान, मोरोक्को आणि पाकिस्तान अशा सगळ्याच देशांमध्ये पुराचं थैमान सुरू आहे। पाहूयात या संदर्भातल्या काही बातम्या। म्यानमार आणि चीनच्या सीमेवर गेल्या 8 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे म्यानमारच्या अनेक शहरांमध्ये पुराचं थैमान पाहायला मिळतंय। दरम्यान बंडखोरांच्या ताब्यात असणाऱ्या एका शहरामध्ये पुरामुळे 6 जणांचा बळी गेलाय। रशियाच्या सोची परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पावसानं हाहाकार उडालाय। अनेक रस्त्यांना धबधब्याचं रूप आलंय। बहुतांश भागात रस्ते पाण्याखाली गेलेत। पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीचा बोजवारा उडालाय। मेक्सिकोच्या विविध शहरांमध्ये गेल्या 24 तासात तुफान पाऊस झालाय। झिलेक्सो, नायरित आणि टेपिक या 3 शहरांना पुराचा प्रामुख्याने फटका बसलाय। काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामध्ये मेक्सिकोत पूर आला होता। गेल्या 24 तासात पुन्हा एकदा पुराच्या पाण्याने जनजीवन विस्कळीत झालंय। मुसळधार पावसाने जपानच्या क्युसू बेटाला झोडपून काढलंय। या पावसामुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन आणि लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय। अधिकाऱ्यांनी या भागामध्ये आलेल्या पुरामुळे रेड अलर्ट जारी केलाय। जपानच्या अकिरा शहरामध्ये कागोशिमा परिसरात 2 जण पुरामुळे झालेल्या भूस्खलनात गाडले गेलेत। आपत्कालीन यंत्रणांमार्फत आलेल्या माहितीनुसार सुमारे 3.5 लाख लोकवस्तीचं हे शहर पाण्याखाली गेलंय। दक्षिण अमेरिकेतल्या मोरोक्कोमध्ये सध्या पुराचं थैमान सुरू आहे। सेट्टी ओरिका नदीच्या खोऱ्यामध्ये आलेल्या पावसानं जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय। हजारो लोक बेघर झाली आहेत। इकडे पाकिस्तानच्या रावळपिंडीतही मान्सूनच्या पावसाचा कहर सुरू आहे। नद्यांना आलेल्या पुरामुळे रावळपिंडी पाण्याखाली गेलाय। शेकडो लोक पुरामुळे विस्थापित झालेत। या पावसामुळे शेतींचंही मोठं नुकसान झालंय। वायव्य चीनमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे आतापर्यंत 10 लोकांचा बळी गेलाय। शिवाय 33 लोक अजूनही बेपत्ता आहेत। गान्सू प्रांतात आलेल्या पुरामुळे हजारो हेक्टरवर भूस्खलन झालंय। त्यामुळे सुमारे 4000 कुटुंब बेघर झाली आहेत। यासह बुलेटिनमध्ये आता मी इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट राहण्यासाठी पाहत रहा NDTV मराठी।